भोसले सर केले. आम्ही गेल्यावर अनेक विद्यार्थी मिळतील तुम्हाला. आम्ही गेल्यावर अनेक विद्यार्थी मिळतील तुम्हाला. तुमच्यासारखी प्रेरणादायी शिक्षक मिळतील का आम्हाला? हसवतात. त्यांना शेवडे लेकर जरा जास्तच आवडतात. त्यांच्याकडून शिकणारी खूप काही सर तुम्ही शब्दात व्यक्त होत नाही. खूप कष्ट करतात ते आमच्यासाठी. बोलावे तितके शब्द कमी पडतात त्याच्या शिक्षक रूपी वडिलांसाठी. भोसले सर, सिर्फ हमें मराठी ही नहीं बल्कि हॉकी ग्राउंड पर भी टीम वर्क, स्पोर्ट्समैनशिप एंड नेवर गिव अप एटीट्यूड भी सिखाया. सर, आपकी डांट की स्पेशलिटी और आपका सपोर्ट भी. आप जैसे टीचर और कोच मिलना हमारे लिए लकी बात है. किशोर, फर्स्टली ऑल टाइम सबके फेवरेट भोसले सर, जो अभी कंबाइंड क्लास में हमारे क्लास टीचर भी थे, और एज अ फादर हमें मोटिवेट करते हैं, और एज अ फादर वो हमारा ध्यान रखते. सो कुछ लाइन्स फॉर सर. भोसले सरांच्या शब्द होते ज्ञानाचे दीप. भोसले सरांचे शब्द होते ज्ञानाचे दीप. मराठीवर प्रेम शिकवलं अगदी मनापासून खूप. नाकातलं शिरमून म्हणत जशी प्रेमाची सावली केली आमच्यावर, तसंच सरांचं मार्गदर्शन राहील आयुष्यभर. थँक्यू सो मच सर फॉर दिस लव्ह. ज्यांचा होता चांगला आमच्याशी सहवास, पण सर तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त आहात तुम्ही खास. वडिलांसारखे समजून सांगणारे, वडिलांसारखी माया करणारे, जिथे चुकले तिथे रोखोक बोलणारे, स्वतःची मुलगी समजून जीव लावणारे, असे आमचे भोसले सर. त्यांनी आम्हाला फक्त मराठी किंवा पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर त्यांनी आम्हाला काही असे ज्ञान दिले जे ज्ञान कोणत्याच पुस्तकात नाही. प्रत्येक गोष्टीत मदत करणारे, वडिलांसारखे गप्पा गोष्टी करणारे, खरंच असे शिक्षक मिळायला नशीब लागते. थँक्यू सर. तुम्ही आम्हाला स्वतःची मुलगी सारखं जपलं, सांभाळलं आणि मी कुठे. आदरणीय भोसले सर, तुम्ही आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर आयुष्य जगण्याची कला शिकवली. आमच्या चुकावर रागालात आणि मायेने समजावूनही सांगितले. तुमच्या प्रेमामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यासाठी तुमचे आभार मानणे खूप लहान पडेल. कळतच नाही सर तुमच्याविषयी काय लिहावं. देव तर पाहिला नाही मी आयुष्यामध्ये, पण देवाचं रूप मी तुमच्यामध्ये पाहिलं. भोसले सर, तुम्ही होता आमचे क्लास टीचर. तुमच्या तासाला नेहमी दिले कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे कधीच आलं नाही मराठीचा पेपरचं टेन्शन. चुकलं तर रागत होतात, पण ती चूक समजून बिघडलेल्या मुलांना तुम्हीच योग्य मार्ग दाखवत होतात. सर, तुम्ही अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा खरा मार्ग दाखवला. त्यानंतर काय बोलायचं, मला अजून काय आठवतं की आम्ही जेव्हा 7वीला होतो, आमचे शिक्षक आम्हाला खेळायला न्यायचे. तालुका स्तरीय खेळ असतील, हॉकी, क्रिकेट असे. तर ते अविस्मरणीय क्षण म्हणजे असे की आम्ही सर्व विद्यार्थी जेव्हा मॅच पॉइंट म्हणजे मॅच ऑन स्पीक पॉइंटवर असायचं, तेव्हा आम्ही सर्व खेळाडू मैदानात पळायचो. पण एकटे ते भोसले सर जे की मैदानाच्या बाहेर पळायचे, त्यांच्या सोबत नागरे सर देखील होते. त्यांच्यासारखे जिंकण्याची जिद्द आणि हार पचवण्याची सवय आम्हाला फक्त त्यांच्याकडून लागली.